तुमच्याकडेही जर मोड आलेली मटकी असेल ना, तर ही रेसिपी नक्कीच करून पहा. आज मी तुम्हाला छान अशी मोड आलेल्या मटकीपासून मटकीची सुक्की भाजी दाखवणार आहे, जी तुम्ही टिफिनसाठी करू शकता आणि इतर वेळेसही करू शकता. भाजी करायला अतिशय सोपी आहे, पण या भाजीमध्ये जे काही मसाले वापरणार आहे ना, त्यामुळे ही भाजी खूप जास्त चविष्ट होते. मटकी बऱ्याचदा बहुतेक जणांना आवडत नाही. एकदा या पद्धतीने करून पहा. खात्रीने सांगते नक्कीच सगळ्यांना अशा पद्धतीने मटकी आवडेल. मी सगळ्यात आधी मटकी छान स्वच्छ धुवून घेतली होती. त्यानंतरनं ती पाण्यामध्ये भिजत ठेवली कमीत कमी 6 तासांसाठी. त्यानंतर एका चाळणीमध्ये अशा पद्धतीने मी ही मटकी ओतून घेतली आणि त्यानंतर त्यावरती एक प्लेट झाकण ठेवली होती. आता उन्हाळा आहे त्यामुळे पटकनी मटकीला मोड येतात. ऋतूनुसार मटकी भिजत घालायची असते बरं का. म्हणजे जर हिवाळा असेल तर कॉटनच्या कपड्यामध्ये घट्ट बांधून तिला उबदार जागी ठेवून द्यायची. आणि उन्हाळ्यामध्ये अशी चाळणीमध्ये मटकी ठेवून फक्त वरतून प्लेट ठेवली ना, तरीही 5-6 तासांमध्ये आरामात मटकीला अशा पद्धतीने मोड येतात. तर पाहू शकता तुम्ही, इथे मी ही मटकी छान अशी परत धुवून घेतलेली आहे. मटकी मोड आल्यानंतरनं तिला भाजी करण्यापूर्वी 2-3 पाण्याने नक्कीच धुवून घ्या. तिचा एक उग्र वास असतो तो निघून जाईल. कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तेलामध्ये सगळ्यात आधी मोहरी घालायची. मोहरी तडतडली की मग जिरं घालायचं. जिरं छान फुललं गेलं की लसूण पाकळ्या ठेचून घालायच्या, म्हणजे त्याचा सुगंध छान येतो. त्याचबरोबर कढीपत्त्याची काही पानं घालायची. आता कढीपत्ता आणि लसूण थोडा परतला गेला की लगेचच यामध्ये बारीक कट केलेला कांदा घालायचा. इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतले होते, ते घालून घेतले. 2 मीडियम साईजचे कांदे छान असे बारीक कट केले होते, ते आपण या तेलामध्ये घालून घेतले. आता कांदा छान असा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवूया. कांदा लवकर शिजावा यासाठी आपल्याला यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे. आता मीठ घालून मी हा कांदा परतवून घेते आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. बारीक गॅसवर कांदा परतायचा नाही, नाहीतर मग कांदा इरमला जातो. त्यामुळे शक्यतो मीडियम गॅसवरच आपल्याला हा कांदा परतवून घ्यायचा आहे. पहा, कांदा छान असा मऊ झालेला आहे. आता यामध्ये आपण टोमॅटो ॲड करूया. टोमॅटोसुद्धा मी बारीक चिरून घेतला आहे. इथे मी एकाच टोमॅटोचा वापर केलेला आहे. जर तुम्ही हिवाळ्यामध्ये ही भाजी करत असाल तर टोमॅटो थोडा जास्त घातलात तरी चालेल. पावसाळा असेल तरी टोमॅटो जास्त घालू शकता. उन्हाळ्यामध्ये करत असाल तर टोमॅटो थोडा कमी घाला. भाजी लवकर खराब होण्याची चान्सेस असतात आणि शक्यतो कडधान्य लवकर खराब होतात उन्हाळ्यामध्ये. तर पहा, टोमॅटोसुद्धा थोडा मऊ होईपर्यंत परतवून घेतला. त्यानंतरनं भाजीला रंग छान यावा यासाठी बेडगी मिरची पावडर घालायची आहे. सोबतच लाल तिखट घालून घेतलं मी 1 चमचा. त्यानंतरनं धना पावडर अर्धा चमचा घातली आणि थोडीशी हळद घालून घेतली. मसाले खूप बेसिक आहेत, फार मसाले वापरायचे नाही आहेत, पण यामध्ये ना मॅगी मसाला मात्र आवर्जून घाला. मी इथे 2 चमचे मॅगी मसाला घातला आहे. मॅगी मसाल्यामुळे या मटकीच्या भाजीला खरंच खूप छान चव येते. आता हा मॅगी मसाला मी आत्ताच घालून टाकला आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही भाजी शिजत आल्यानंतरनं घातलात ना तरी चालेल. पण आत्ताच घातला की सगळीकडे मटकीला व्यवस्थित लागला जातो, आतपर्यंत मुरला जातो आणि मटकी खायला अजून जास्त छान लागते. आता धुवून घेतलेली मटकी यामध्ये घालायची. मसाले कमीत कमी 2 मिनटं तरी तेलावरती बारीक गॅसवर परतवून घेतलेत. त्यानंतरच यामध्ये मटकी घातलेली आहे. असं केल्यामुळे मटकीमध्ये तो मसाला व्यवस्थित मुरला जातो आणि मसाले जास्त वेळ परतल्यामुळे ना त्याचा जो सुगंध असतो तो अजून जास्त छान येतो. तर पहा, मी इथे आता ही मटकी संपूर्ण अशा पद्धतीने या मसाल्यांमध्ये परतवून घेतली. त्यानंतरनं आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे. आपण कांदा परतताना सुद्धा मीठ घातलं आहे, ही गोष्ट लक्षात घेऊनच आत्ता आपल्याला मीठ ॲड करायचं आहे यामध्ये. तर पहा, मी इथे भाजीपुरतं मीठ घालून घेतलं. आता आपण हे सर्व छान असं एकजीव करून घेऊया. मटकीच्या भाजीमध्ये शक्यतो पाण्याचा वापर करायचा नाही. आता ही मटकी जर तुम्ही पाणी न घालता शिजवलीत तर बऱ्याचदा अशी कोरडी होते, सुकल्यासारखी होते. छान अशी मऊ लुसलुशीत होत नाही. त्यासाठी काय करायचं आणि पाणी जर घालायचंच असेल तर कधी घालायचं ते सुद्धा मी पुढे सांगणार आहे. त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे, तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर लाईक नक्कीच करा. तर आता आपण इथे हे झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि झाकणावरती आपल्याला पाणी ठेवायचं आहे. असं केल्यामुळे काय होतं, खाली मटकी तळायला लागत नाही. त्याचबरोबर मटकी खूप अशी कोरडी होत नाही. पहा, मी ते झाकणावरती पाणी ठेवून घेतलेलं आणि आपण कमीत कमी 3-1 मिनटं ह्याला वाफ देऊन घेतलेली आहे. आता आपण एकदा मटकी हलवून घेऊया. मध्ये मध्ये अशा पद्धतीने मटकी हलवून घ्यायची, म्हणजे ती सगळीकडनं व्यवस्थित शिजली जाते आणि खाली तळायला लागते की काही याचा अंदाज येतो. जर तुम्हाला वाटलं की मटकी थोडी तळायला लागते तर मग तुम्ही जे गरम झालेलं पाणी आहे ना त्यातलं पाणी 1-2 चमचे पाणी यामध्ये तुम्ही घालू शकता.
म्हणजे मग मटकी अशी छान ओलसर होईल. पहा, अजून 2-3 मिनटं मी झाकण ठेवून घेतलेले आणि आता हे हलवून घेते आहे. पाहू शकता तुम्ही, अगदी परफेक्ट अशी आपली ही मटकी शिजलेली आहे आणि मस्त अशी झालेली सुद्धा आहे. यामध्ये पाणी घालायची गरज पडली नाही आहे, पण तरीही जर तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही गरम पाणी 1-2 चमचे घालू शकता. आता वरतून आपण कोथिंबीर घालूया, गॅस बंद करूया आणि आपली ही मटकीची भाजी टिफिनसाठी तयार झालेली आहे. जर तुम्ही मेस चालवत असाल ना, तरीसुद्धा नक्कीच या पद्धतीने मटकी करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय ते मला कमेंट करून नक्कीच कळवा. उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.